लावलाय. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळत नाही. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळत नाही. आणि हे जे प्रशासन जे आहे ते लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत नाहीत आणि लवकरात लवकर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना शिक्षा मिळत नाही. आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून हे मोर्चामध्ये सामील झालेलो आहे. प्रशासनाने काय चर्चा केली तुमच्याकडे? कालही आलं होतं. प्रशासनाने काय नाही, ते आर्थिक मदत पाठवली होते, पण आम्हाला अगोदर न्याय पाहिजे. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मदत स्वीकारू शकत नाही. आपल्यासोबत आई भाऊ. आईची तब्येत खूप खालावत चाललेली आहे. आईची तब्येत जी आहे ना खूप खालावत चाललेली आहे, त्याच्यामुळे मी एकटं निघालो. आईची सध्या खूप खूप म्हणजे आता आमची जे दुःख आहे आम्हालाच माहिती आहे. आमची आई दिवस रात्र रडते. आमच्या आईची तब्येत खूप खालावत चाललेली आहे आणि न्यायासाठी आम्ही रस्त्यावरती आलेलो आहेत आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून हे मोर्चा. राज्य शासनाला काय आव्हान? देशाला एकच आव्हान आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावं. कारण माझा भाऊ हा वकील होऊन पुढे जज होणार होता आणि त्याचा PhD ला नंबर लागला होता. त्याचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न प्रशासनानं मोडण्याचं काम केलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवावा यासाठी आमची धडपड आहे.